नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता उपवासाचा पदार्थ बनवणार आहे. तुम्हाला सुद्धा विश्वास बसत नसन तर बघू शकता तुम्ही पोळी किती छान टम्म फुगलेली आहे. या उपवासाच्या पोळ्या 10 मिनिटात बनून तयार होतात आणि कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर साबुदाणा छान आपण आता इथं स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इथं मी गॅसवर जाडबुडाची कढई घेतलेली आहे. आपल्याला 2 ते 3 मिनटं हा साबुदाणा मंद आचेवर असा हलकासा भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त आपल्याला कलर असा बदलायचा नाही. साबुदाणा इथं आपण 2 ते 3 मिनटं भाजून घेतल्यामुळे साबुदाणा आपला मिक्सरमधून पटकन बारीक होतो, नाही तर मग तो जास्त जाडसर राहू शकतो. त्यासाठी आपल्याला इथं साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा आपला भाजून झालेला आहे. तर एका ताटामध्ये मी काढून घेत आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून घ्यायचं आहे. बघू शकता इथं आता थंड झालेला आहे साबुदाणा. तर एका मी मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे आणि आपल्याला हा साबुदाणा छान असा बारीक करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने इथं मी बारीक करून घेतलेला आहे. तुम्हाला इथं मी साबुदाणा हातात घेऊन दाखवते. तर ह्या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. आपला साबुदाणा भाजल्यामुळे पटकन असा बारीक झालेला आहे. इथं मी बटाटे उकडून घेतलेले आहे. बटाट्याची साल काढून घेतली आणि त्यानंतर आपल्याला इथं बटाटा किसून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे हा बटाटा किसून. तर इथं मी मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहे. तर इथं मी दोन्ही बटाटे आता किसून घेतलेले आहे आणि आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं जे मिक्सरमध्ये आपण पीठ बारीक केलेलं होतं साबुदाण्याचं ते टाकून घेतलेलं आहे 1 वाटी. त्यानंतर आपण इथं बटाट्याचा किससुद्धा टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. इथं आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊ. एकदम असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपण आता पीठ छान असं मळून घेणार आहोत. तर तुम्हाला जर वाटलं इथं थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता, नाहीतर गरज नाही पडली तर नाही टाकलं तरीही चालेल. नाहीतर मग तुम्ही बटाटासुद्धा इथं वाढू शकता. इथं आपलं साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण व्यवस्थित आहे, त्यामुळे मला बटाट्याचा किंवा पाण्याचा वापर करावा नाही लागला. तर बघू शकता छान आपलं पीठ भिजून घेतलेलं आहे इथं. तर छान असं मऊसूत पीठ भिजलेलं आहे. हे बघा इथं छान आपलं पीठ भिजून घेतलेलं आहे. तर आपण याला 4 ते 5 मिनटं आता असंच ठेवून देऊया. तर आपण तोपर्यंत इकडं चटणी बनवणार आहोत. तर आपल्याला ह्या पोळीसोबत खाण्यासाठी चटणी कशी बनवायची ती बघूया. इथं मी उकडलेले 3 बटाटे घेतलेले आहे. ते कट करून घेतलेले आहे आणि आपल्याला फोडणी देण्यासाठी इथं मिरची घ्यायची आहे हिरवी. तर आपण उपवासाचा पदार्थ बनवत आहे, त्यामुळे आपल्याला इथं जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि हिरव्या मिरच्याची. तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत असेल तर टाका, नाही टाकले तरीही चालेल. तर इथं मी हिरवी मिरची आणि जिऱ्याची फोडणी आता छान तळून घेतलेली आहे. त्यामध्ये आता इथं बटाटे टाकून घेतलेले आहे. तर बटाटे आपल्याला छान आता इथं मिक्स करून घ्यायचे आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. या चटणीला 1 ते 2 मिनटं असं गरम करून घ्यायचं आहे. लगेच आपली चटणी तयार होते, खूप जास्त वेळ लागत नाही. इथं तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता. तर बघू शकता छान आपली चटणी तयार झालेली आहे. इथं आपली चटणी तयार झालेली आहे. तर आपण आता इथं पोळ्या करून घेऊया. तर हा हुंडा इथं छानपैकी असा मळून घ्यायचा आहे. एकदम असा गोल गोल हुंडा मळून घेतलेला आहे आणि आपली ही पोळी लाटता वेळेस थोडीशी चिरणार आहे, कारण की हा थोडासा घट्टसर असतं ना पीठ, त्यामुळे. तर तुम्हाला इथं एक ट्रिक लावून आपल्याला छान पोळ्या बनवून घ्यायच्या आहे. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीनं पोळ्या लाटून घ्यायच्या आहे छानपैकी. जाड पतली तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, पण इथं मी थोड्याशा पातळच लाटून घेणार आहे, बघू शकता. आणि इथं मी प्लेट ठेवून त्याचे कड काढून घेत आहे. तर आपली पोळी छान अशी आकाराने पण एकसारखी होती. बघू शकता छान पोळी तयार झालेली आहे. याच पद्धतीने तुम्हीसुद्धा पोळ्या बनवून घ्या. तर आता इथं मी पॅन छान गरम झालेला आहे. तर इथं मी टाकून घेतलेला आहे आता.
तर छान ही पोळी दोन्ही साईडनं छान शेकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं तेल लावून घ्यायचं आहे. पोळी लाटायला साबुदाणा पिठाचाच वापर केलेला आहे. खायला पण चवीला खूप छान लागतात आणि एकदम मऊ मऊ. दोन्ही साईडनं अशा छान आलटपलट करून घ्यायच्या आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटती कमेंट करून नक्की सांगत जा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपली पोळीला किती छान कलर आलेला आहे. एकदम पांढरं शुभ्र ह्या पोळ्या बनून तयार होतात आणि छान अशा फुगल्या पण जातात. तर ह्याच पद्धतीने सर्व पोळ्या आपण बनवून घेणार आहोत. बघू शकता छान अशी टम्म फुगलेली आहे पोळी. एकदम खायला सुद्धा ही हलकी फुलकी पोळी आपण उपासाला खाऊ शकतो किंवा मग तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकतात. हे बघा छान पोळी तयार झालेली आहे. इथं तुम्हाला मी आणखी एक पोळी शेकून दाखवते. बघू शकता तुम्ही एकदम अशा मऊ लुसलुशीत पोळ्या होतात आणि चवीलाही सुद्धा खूप छान लागतात. तर इथं बघू शकता आणखी एक पोळी तुम्हाला मी बनवून दाखवलेली आहे. छान टम्म फुगलेली आहे. याच पद्धतीने आपण सर्व पोळ्या बनवून घेणार आहोत. तर बघू शकता एकदम कमी साहित्यामध्ये म्हणजे 2च साहित्यामध्ये आपल्या ह्या पोळ्या बनवून तयार होतात. बटाटा आणि साबुदाणा. या पोळ्या बनवण्यासाठी तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी करावं नाही लागत. तर आपण इथं सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहे. हे बघा एकदम छान अशा पातळ आणि मऊ लुसलुशीत पोळ्या झालेल्या आहे. बघा एका हाताने मी अशी पोळी दाबून सुद्धा दाखवली तरीसुद्धा पोळी जशीच तशी आहे. तर आपण ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ह्या उपासाला बनवून बघा. अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.